मंडळी, भिवंडी शहरात घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्यानं स्थानिक पोलिसांनी शहरातील सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे तपास करून आरोपीला शोधून काढलं. शांतीनगर पोलिसांनी या प्रकरणात रहमतुरा परिसरातल्या इम्रान गफूर शेखची चौकशी करून त्याला शिताफीनं अटक केली. पोलिसांनी इम्रानकडून 6 लॅपटॉप जप्तही केले. मुंबईतल्या कबूतरखान्यांचा त्या परिसरातल्या नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा मुद्दा आमदार मनीषा कायंदे आणि आमदार चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत उचलून धरला. त्या मुद्द्यावर बोलताना कबूतरखान्यांबाबत जनजागृती मोहीम पुन्हा सुरू करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेला देण्यात येतील असं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलं. मुंबईत 51 कबूतरखाने असून हे कबूतरखाने असेच बंद होत नाहीत, त्यामुळे कबुतरांना खाण्यासाठी धान्य टाकण्याविरोधात नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याची गरज असल्याचं सामंत यांनी सांगितलं. नागरिकांनी कबुतरांना खाण्यासाठी धान्य टाकणं बंद केलं की हळूहळू कबूतरखानेही बंद पडतील असं त्यांनी म्हटलं. न्यायालयाने निकाल दिला की त्या ठिकाणी जी डेव्हलपमेंट होते त्यासाठी तो कबूतरखाना बंद करा. दादरचा कबूतरखाना देखील 2 वर्ष बंद केलेला होता. त्याच्यानंतर दादर कबूतरखान्याच्या समोर जी बिल्डिंग आहे त्यांच्या ट्रस्टींची एक कमिटी नेमण्यात आली होती. त्याचे अध्यक्ष वॉर्डाचे अध्यक्ष केले होते आणि जर कोण दाणे टाकायला आले तर त्यांच्यामध्ये भाई मगाशी म्हटलं की त्यांच्यामध्ये जनजागृती करायची की हे दाणे टाकल्यानंतर कबुतर इथे येतात आणि कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे त्रास होतात. पण हे 2 वर्ष चाललं, पण आता पुन्हा एकदा इथे कबूतरखाना तयार झालेला आहे. महानगरपालिकेला पूर्वीच बैठक घेऊन अशा पद्धतीचे कबूतरखाने बंद करण्याचे निर्देश दिलेले होते. पुन्हा एकदा महानगरपालिकेला महिन्याभरामध्ये कबूतरखान्यांचा ड्राईव्ह घेण्याचे निर्देश दिले जातील आणि तात्काळ कबूतरखाने बंद करण्याच्या दृष्टीनं महानगरपालिकेनं कारवाई करावी असे देखील निर्देश दिले जातील. म्हणजे ठाण्यात कचरा डम्पिंग ग्राउंड विषय हा पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. या प्रकरणात सत्ताधारी शिवसेनेनं ठाणे महापालिकेला